तुकाराम चव्हाण आहे आणि माझ्यासोबत नमस्कार. माझे नाव तुकाराम लक्ष्मण सुर्डे आहे. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरणवाडी. आमच्या प्रयोगाचे नाव कप्पीचे कार्य कसे चालते ते समजून घेणे. आमच्या प्रयोगाला लागणारे साहित्य: एक पेन्सिल, चिकट टेप, दोऱ्याचे रिकामे रीळ, अर्धा मीटर जाडसर दोरा, छोटेसे वजन आणि पुस्तक व 2 टोपणे. आमच्या प्रयोगाची कृती: पेन्सिल, रीळ आणि दोरा यांच्या सहाय्याने कप्पी तयार करा. यासाठी टेबलच्या कडेवर पुढे येईल अशी पेन्सिल चिटकावा. पेन्सिलच्या पुढे आलेल्या भागावर पेन्सिलवरती 2 जाडसर पुस्तक ठेवा. पेन्सिलच्या पुढे आलेल्या भागावर एक टोपण लावा, परत एक रीळ आणि त्यानंतर एक टोपण. पेन्सिलवरून रीळ निसटणार नाही याची काळजी घ्या व त्यानंतर वजन बांधलेला दोरा दोऱ्याच्या रिकाम्या रीळावरून सोडून द्या. काय होईल? वजन हळूहळू वर उचलले जाते. कप्पीच्या वापरामुळे काय फरक पडला? कारण कप्पीच्या वापरामुळे वजन उचलणे सोपे जाते. ट्रेनमध्येही कप्पीसारखे यंत्र वापरले जाते, त्यामुळे वजन उचलणे ट्रेनला सोपे जाते. धन्यवाद.